जिल्हा परिषद सार्वजनिक निवडणुकीसाठी सोमनाथूर गटातून मी माझी आई राधिकाबाई कांबळे यांचा भारतीय जनता पार्टीकडून फॉर्म भरला होता। गेल्या 7 वर्ष झाले पक्षामध्ये काम करतोय। पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व 90 ते 95% लोकांनी मला शिफारस केली होती। तिकीट लातूरून माझ्या यादीमध्ये होतं, पण दलाल उदगीरचा दलाल, नेहमी दलाली करणारा, पक्षाची दलाली करणारा माजी आमदार गोविंद केंद्रे व त्यांचे सुपुत्र राहुल केंद्रे यांनी पक्षात काम न करणाऱ्या कार्यकर्त्याला 25 लाख रुपये घेऊन त्यांनी उमेदवारी विकली। लातूरचे बी फॉर्म घेऊन जे आले होते पक्षाचे माणसं त्यांच्यासोबत धिंगाणा केला की ह्याला तिकीट द्यायचं नाही, कालवा केला, दडपणशाही केली आणि तो आर्थिक व्यवहार करून तो तिकीट दिले। आता एक लिस्ट राहिला पक्षासोबत आलेली, आपण तुम्हाला तिकीट कटवलं गेलं, आता पुढची भूमिका काय असणार आहे? मला भारतीय जनता पार्टीने माझं तिकीट कापलं नाही, कार्यकर्त्यांना कापलं नाही, पुढे नेत्यांना कापलं नाही, फक्त एकमेव दलाल गोविंद केंद्रे यांनी माझं तिकीट कापले। मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या दारात जाणार आहे, जनतेच्या न्यायालयात जाऊन मी दाद मागणार आहे आणि अपक्ष निवडून लढवणार आहे। पक्ष निरीक्षक एका ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही गेला होता, तिथं काहीतरी धडापड झाल्याची चर्चा उदगीरमध्ये आहे। त्यांच्या घरामध्ये एबी फॉर्म देण्यासाठी जेव्हा लातूरून लोक आले, कोणाच्या घरात? दलाल गोविंद केंद्रेच्या घरामध्ये, तेव्हा त्यांनी धिंगाणा केला, ह्या साधूला तिकीट द्यायचं नाही। आता जाणीवपूर्वक मी काय कोण्या काठचा होतो का, त्यांना काय केलं काय नाही, माझ्या त्यांच्या धुऱ्या बंधायचे काही भांडण आहेत, काही विषय नाही। का त्यांनी जातीवाद केला, का जाणीवपूर्वक दुश्मनी काढली, आर्थिक व्यवहार 25 लाख रुपयाचा झाला आहे, मधली गोष्ट आहे, खरी आहे। तिथं काही पुरावा आहे? पुरावा का? चर्चा फार आहे, नेहमी करतात, त्यांचा धंदाच आहे तो। आता एकतर तुमचं तिकीट कटवल्याचं तुम्ही सांगताय, बंडखोरी करणार आहात का? नाही, मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाणार नाही। मी भारतीय पार्टीच्या कार्यकर्त्याच्या न्यायालयात जाऊन मला न्याय मागणार आणि मला विश्वास आहे नक्कीच भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्ते जनता मला न्याय देईल, अपक्ष निवडून लढवणार। अजिबात नाही, कारण मी गेल्या 7 वर्ष झालं पक्षासाठी झटलोय, माझी राख रांगोळी गेली झाल्या, त्यासाठी मी वापस घेणार नाही। धन्यवाद।